कपडा शरीराच्या आकारानुसार तयार करण्यासाठी कपड्याला ठराविक ठिकाणी विशिष्ट आकारामध्ये आतल्या बाजूने शिलाई मारली जाते, ज्यामुळे तयार झालेला पोशाख शरीराच्या आकारानुसार तयार होतो व शरीरावर फिटिंगला व्यवस्थित बसतो. त्याच प्रकारे शरीराच्या हालचालींमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. अशा प्रकारे जी शिलाई आतील बाजूला घातली जाते तिला आपण डार्ट म्हणतो. डार्ट घातलेला कपडा घातल्यानंतर फिटिंगला आलेला जो पोशाख आहे तो दिसायला आकर्षक दिसतो. आणि लेडीज गारमेंटमध्ये शोल्डर, हिप, बस्ट यांना फुलनेस आणण्यासाठी डार्टचा उपयोग केला जातो. डार्ट मोस्टली 2 प्रकारचे आहेत, 1 पॉइंट डार्ट आणि 2 पॉइंट डार्ट. त्यामध्ये स्टँडर्ड डार्ट त्यालाच आपण हाफ डार्ट असंही म्हणतो. हा त्रिकोणी आकाराचा असतो, रुंदीला जास्त असतो आणि त्याच्या वरच्या बाजूला एक पॉइंट असतो. याप्रमाणे रुंदीला जास्त असतो आणि खाली असा क्रॉसमध्ये येतो आणि इथे हा पॉइंट येतो. याला हाफ डार्ट असे म्हणतात. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ डार्ट. त्याच्यामध्ये 1 पॉइंट डार्ट आणि 2 पॉइंट डार्ट असे 2 प्रकारचे डार्ट येतात. 1 पॉइंट डार्ट मध्ये साइड डॉट, वेस्ट डॉट, साइड डॉट, फ्रेंच डॉट, हाफ डार्ट, व्ही डार्ट आणि स्लॅश डार्ट असे प्रकार येतात. त्याचप्रमाणे 2 पॉइंट डार्ट मध्ये डायमंड डार्ट, फुल डार्ट, फिश डार्ट, कंटूर डार्ट आणि स्लॅश डार्ट असे प्रकार येतात. डार्ट हे कपड्यावर फुलनेस आणण्यासाठी घातले जातात. कपडा शरीराच्या आकारानुसार तयार करण्यासाठी आतील बाजूला विशिष्ट पद्धतीने ठराविक अंतर सोडून छाती आणि सीट याला फुलनेस देण्यासाठी डार्ट कपड्यावर घातले जातात. ही जी लाईन आहे त्याला सेंटर फोल्ड लाईन असे म्हणतात आणि त्याच्या दोन्ही बाजूला ह्या ज्या तिरकस रेषा आहेत त्याला डार्ट लेग किंवा स्टिच लाईन असे म्हटले जाते आणि त्याचा वरचा जो पॉइंट आहे, वरचे जे टोक आहे त्याला डार्ट पॉइंट असे म्हटले जाते. ह्या 2 रेषा आहेत त्या एकमेकांवर ही मधली रेष फोल्ड करून या रेषा एकमेकांवर ठेवल्या जातात आणि त्यावर शिलाई मारली जाते आणि त्यामुळे छातीच्या किंवा कमरेच्या भागापासून खाली सीटला फुलनेस मिळतो. त्यानंतर आहे 2 पॉइंट डार्ट. 2 पॉइंट डार्ट हा कमरेचा भाग कमी करून सीट आणि छाती यांना लूजनेस देण्यासाठी घातला जातो. हा डार्ट मोस्टली लेडीज गारमेंटमध्ये घातला जातो. वेस्ट लाईनवर या डार्टची सेंटर लाईन येते, फोल्ड लाईन इथे सेंटर लाईन येते. ही मधली जी फोल्ड लाईन आहे आणि याचा जो हाफ डार्ट घातला आहे तोच डार्ट दोन्ही बाजूला येतो. हा अखंड डार्ट घातला जातो म्हणून आपण याला फुल डार्ट असे म्हणतो. सेंटर भागावर म्हणजेच गारमेंटच्या फ्रंट साईडला आणि बॅक साईडला सेंटर पासून ठराविक अंतरावर हे डार्ट घातले जातात. त्यानंतर आहे स्लॅश डार्ट. स्लॅश डार्ट म्हणजे काय, तर कोणताही डार्ट घातल्यानंतर तो हाफ डार्ट किंवा फुल डार्ट घातल्यानंतर त्याचा जो सीम अलाउन्सचा भाग आहे तो मधून कट केला जातो आणि त्याला किनारीला ओव्हरकास्टिंग स्टिच घातला जातो. त्यामुळे डार्टची फिनिशिंग ही समोरच्या बाजूनी व्यवस्थित येते. त्यास शिलाई क्रॉस कापल्यानंतर त्याच्या किनारीवर ओव्हरकास्टिंग स्टिच किंवा पिंकिंग सीझरच्या सहाय्याने कटिंग केली जाते. त्यामुळे वरील बाजूला इस्त्री केल्यानंतर तो डार्ट आकारामध्ये व्यवस्थित दिसतो. तो डार्ट कापला जातो म्हणूनच आपण त्याला स्लॅश डार्ट असे म्हणतो. त्यानंतर आहे कंटूअर डार्ट. कंटूअर डार्ट हा फुल डार्ट प्रमाणेच असतो, परंतु त्याच्या डार्टचा जो सेंटर भाग आहे त्याला क्लिपिंग केले जाते. क्लिपिंग केल्यामुळे कपड्यावर जो तणाव येतो बाहेरच्या बाजूने तो कमी होतो आणि डार्ट फिटिंगला व्यवस्थित बसतो. सेमी फिटिंग गारमेंटमध्ये या डार्टचा वापर केला जातो. हा डार्ट 2 पॉइंट डार्टचंच व्हेरिएशन आहे आणि फिटिंग व्यवस्थित यावी यासाठी लेडीज गारमेंटमध्ये याचा जास्त वापर केला
जातो. त्यानंतर आहे फ्रेंच डार्ट. फ्रेंच डार्ट हा साईड सीमच्या बाजूनी घातला जातो. कपड्यावर वेस्ट डार्ट आणि साईड डार्ट याच्या कॉम्बिनेशन प्रमाणे हा घातला जातो. हा डार्ट घातल्यानंतर त्याच्या सीम अराउंडच्या भागावर पिंकिंग सिझरच्या साह्याने क्लिपिंग केले जाते किंवा पिंकिंग सिझरच्या साह्याने तो सीमाचा भाग कट केला जातो. त्यानंतर आता आपण कपड्यावर शिवण्यापूर्वी डार्टच्या मार्किंग करताना किंवा डार्टची मार्किंग एका बाजूने दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करताना ट्रेसिंग व्हीलचा वापर केला जातो. ट्रेसिंग व्हीलच्या साह्याने मार्किंग करत असताना खालच्या बाजूला कार्बन पेपर्स ठेवला जातो आणि त्या डार्टच्या खुणेवर ट्रेसिंग व्हील फिरवले जाते. ट्रेसिंग व्हील फिरवल्यानंतर त्याच्या ज्या खुणा आहेत त्या कपड्याच्या उलट बाजूवर उठवल्या जातात.